गोंदिया जिल्ह्यातील सडक-अर्जुनी तालुक्यातील भाजपचे जिल्हा सचिव गौरेश बावनकर यांनी दिनेश ब्राह्मणकर या नावाने फेक फेसबुक आयडी तयार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट प्रकाशित केली होती आणि याची माहिती आंबेडकरी जनतेला लागताच त्यांनी डुग्गीपार पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली होती। याचा सखोल अभ्यास करून पोलिसांनी गौरेश बावनकर राहणार कोसमतोंडी याला अटक केली। त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली, मात्र आंबेडकरी जनतेचा विरोध होत असताना पाहताच त्याच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कलम वाढ करण्यात आली। समाज बांधवांनी पत्रकार परिषद घेत गौरेश बावनकर याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। दिनांक 8 रोजी डुग्गीपार पोलीस स्टेशन येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याने पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला। सदर गुन्ह्यामध्ये गौरेश बावनकर नावाच्या इसमाला अटक करण्यात आली असून BNSचे विविध कलम तसेच ॲट्रॉसिटी कायद्याच्या विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करून तो सध्या भंडारा जेल येथे MCRवर आहे। काय नावाने त्यांनी आयडी तयार केली, त्यांनी काय मजकूर टाकलेला होता? दिनेश ब्राह्मणकर नावाने आयडी तयार केलेली होती आणि त्यामध्ये बाबासाहेबांचा फोटो लावून आक्षेपार्ह विधानं त्याच्यावर होती। त्यावरून आपण गुन्हा दाखल केलेला आहे। प्रकारचे गुन्हा वगैरे त्याच्यावर आहे? यापूर्वी त्याचं कुठलंही रेकॉर्ड नाही आहे। त्या गुन्ह्याचा तपास माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील साहेब करत आहेत आणि या गुन्ह्याचा सखोल तपास करून पूर्ण शेवटपर्यंत हा तपास केला जाईल। सर, समाज बांधवांनी आज पत्रकार परिषद घेतली, आपण देखील त्या ठिकाणी उपस्थित होते। काय नेमकी मागणी आता केलेली आहे त्यांनी? त्यांनी जे निवेदन दिले आहे त्याची सुद्धा चौकशी केली जाईल। आज जे निवेदन दिले आहे त्या संदर्भात केली जाईल। माझं आपल्या माध्यमातून एक आव्हान आहे की लोकांनी कुठल्याही अशा प्रकारच्या ज्या पोस्ट आहेत आक्षेपार्ह, ह्या पोस्ट कोणालाही शेअर करू नये, पसरवू नये, कारण हा एक दंडनीय अपराध आहे, कारवाई होऊ शकते। म्हणून माझे आपल्या मार्फतीनं सर्वांना आव्हान आहे का अशा प्रकारच्या पोस्ट कोणी शेअर करू नये किंवा पोस्ट करू नये। या गुन्ह्यामध्ये अजून काही आरोपीची शक्यता आहेत का? त्या दृष्टीनं तपास सुरू आहे। सडक-अर्जुनी तालुक्यामध्ये दिनेश ब्राह्मणकर या व्यक्तीच्या नावाने फेक आयडी तयार करण्यात आलेली होती। ती तक्रार पोलीस स्टेशनला गेली होती। पोलीस स्टेशनमधून आम्ही काल SP साहेबांना निवेदन केलेलं आहे की या निवेदन केल्यानंतर आज माहीत पडलं की त्यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा नोंद झालेला आहे। या गुन्ह्याची सखोल चौकशी करून 7 दिवसाच्या आत आम्हाला न्याय मिळायला पाहिजे आणि जे लोक आहेत आरोपी त्यांच्यावर कारवाई झालीच आम्ही पुनश्च जिल्ह्यामध्ये आंदोलनाची भूमिका घेऊ। गौरेश बावनकर हे कोसमतोंडीचे रहिवासी असून यांनी गेल्या अनेक दिवसापासून दिनेश ब्राह्मणकर ह्या नावाची फेक आयडी तयार करून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे फोटो आहे त्या फेक आयडीवर शेअर करून जिल्ह्यातील समस्त आंबेडकरी अनुयायांची त्यांनी मनं दुखवलेले आहेत, भावना दुखवलेल्या आहेत। सडक-अर्जुनी तालुक्याच्या वतीनं काल आम्ही डुग्गीपार पोलीस स्टेशनला निवेदन देऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्यात यावा असे आम्ही निवेदनसुद्धा दिला। आज सडक-अर्जुनी तथा गोंदिया जिल्ह्यातील जे समाज बांधव आहेत, गोंदिया येथे DYSP साहेब डोंगरे साहेब यांना निवेदन देऊन आम्ही सदर इसमावर चौकशी होऊन ज्यांनी जे फेक आयडी तयार केलेली आहे आणि ते फेक आयडी तयार करून जे समाज बांधवाच्या भावना दुखवलेल्या आहेत, त्या फेक आयडी मागे कोण लोक आहेत, त्यांना कोणाचा सपोर्ट आहे आणि जे अनेक दिवसापासून जे आयडी तयार करून जो आमच्या भावना दुखवण्याचा काम सदर व्यक्ती करत आहेत, सखोल चौकशी होऊन त्याच्यावर कारवाई करण्यात यावा, अन्यथा संपूर्ण जिल्ह्यातील जो समाज बांधव आहे रस्त्यावर उतरेल आणि यापेक्षा मोठा तीव्र आंदोलन करण्याचा इशारासुद्धा आम्ही प्रसार माध्यमातून आपणास देत आहे।